मी साहेबांना सोडलेलं नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय। सर्व आमदारांची इच्छा होती सरकारमध्ये जावं, कारण आपण मंजूर केलेल्या कामांना स्टे आला होता आणि त्यामुळे सर्व आमदारांनी सत्तेत जावं असं म्हटलं आणि त्यामुळे सत्तेत सहभागी झाल्याचं गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला। सरकार गेल्यानंतर महायुती सरकारनं आपण मंजूर केलेल्या कामांना स्टे दिला होता। विरोधी पक्षनेता असताना महायुतीच्या सरकारनं कामांना स्टे दिला आणि त्यामुळे अडचण झाल्याचं अजित पवार म्हणाले। तुम्हाला काही न वाटत असेल की अजित पवारनी हे आता साहेबांना सोडायला नको होतं। मित्रांनो, मी साहेबांना सोडलेलं नाही। मी साहेबांना सांगत होतं सगळ्या आमदारांचं मत आहे, माझ्या एकट्याचं मत नव्हतं, सगळ्यांच्याच आहे। सगळ्यांचं मत आहे की सरकारमध्ये जावं, का तर कामाला स्टे आला होता। इथं आता कोण बसेल? समाजाला विचारा, राजवर्धनला विचारा, आपण मंजूर केलेल्या कामाला स्टे आला 25-15 वगैरे। म्हणले हे तापच झाला। म्हणलं लोक मला वेळातच काढतील, पैसे पाठवले, पुन्हा स्टे दिला। स्टे बी नव्हता दिला, मी विरोधी पक्ष नेता होतो तुमचा, स्टे त्या सरकारने दिला। मग म्हणले आता स्टे पण असला पाहिजे, बर वेळ जाऊन चालत नाही। मग राहिलेल्या ह्याच्या तुमच्या ढाकाळकरांनो, मी 5 वर्षात 2.5 वर्ष माझी वाया गेली, तरी देखील मी आपल्या बारामती तालुक्याला 9,000 कोटी रुपये 9,000